तर विधान परिषदेच्या या निवडणुकीवरून नाशिकमध्ये मोठा ड्रामा रंगलाय। अर्ज माघारीची मुदत संपल्याने नाशिकमध्ये महायुतीचे नरेंद्र दराडे आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते अशी सरळ लढत होतीये। ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत गोकुळ गीतेंच्या मनधरणीचा प्रयत्न महायुतीकडून झाला, मात्र या चर्चेला यश आलं नाही। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनीही गीतेंना अर्ज मागे घेण्यासाठी फोन केला होता, मात्र गीते निवडणूक लढवण्यावर ठाम राहिलेत। मला मुख्यमंत्री महोदयांनी, देवेंद्रजींनी आणि गिरीश भाऊंनी या ठिकाणी सांगितलं होतं, गणेश आपली युती आहे, आपल्याला माघार घ्यावा लागेल। मी कोणतीही कमिटमेंट न घेता, कोणताही विषय न करता त्यांच्या शब्दावर ही माघार या ठिकाणी घेतलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।